नमस्कार मित्र, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे कूळ कायदा म्हणजे काय. कूळ कायदा समजावून घेताना लोकांचा खूप गोंधळ उडतो, कारण त्याची जी बेसलाईन आहे, ज्याच्यावर कूळ कायदा उभा आहे, सगळी प्रोसिडिंग उभी आहे, तीच लोकांना कळत नाही, म्हणून गोंधळ उडतो. बेसलाईन ही आहे की कूळ कायदा समजावून घेताना आपल्याला 1 एप्रिल 1957 ही डेट आपल्या डोक्यात फिट पाहिजे, तर कूळ कायदा समजतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की कूळ म्हणजे कोण, तर एखाद्याच्या जमिनीवर जो माणूस प्रत्यक्ष त्या जमिनीत कसतो, शेतकरी म्हणून तिथे पीक काढतो, असा माणूस म्हणजे कूळ. मग कूळ कायद्याची जी तरतूद आली, प्रोव्हिजन आली, ती का आली? कसेल त्याची जमीन. मालक लोक कुठेतरी शहरात बसायचे आणि गावातला एखादा माणूस त्या शेतीत राबायचा आणि पीक काढायचा. अशा कसणाऱ्यांना जमीन मिळाली पाहिजे, या तरतुदीतून कूळ कायदा आला. पण कूळ कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करताना ती जी मी तुम्हाला बेसलाईन सांगितली 1 एप्रिल 1957 ही बेसलाईन गृहीत धरल्या जाते. कशासाठी? तर कसेल त्याची जमीन या तत्वावर त्या माणसाला जमीन देण्यासाठी बेसलाईन ठरवलेली डेट म्हणजे ही कृषक दिन, ही 1 एप्रिल 1957ची डेट. जो माणूस 1 एप्रिल 1957 या दिवशी एखाद्या शेतात कूळ म्हणून राबत होता, काम करत होता, अशी कागदोपत्री जर कुठे नोंद असेल, तर त्या माणसाला, अशा कुळाला, त्या जमिनीसाठी मानीव सेल डीड म्हणजे डीम्ड सेल डीड त्या माणसाच्या नावाने झाली, असं कूळ कायदा मानतो. ही आहे बेसलाईन. म्हणजे कृषी दिन जे मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्यातलं मेन गमक हे आहे. काय? ज्या माणसाचं 1 एप्रिल 1957 या रोजी एखाद्या सातबाऱ्यावर कसणारा असं नाव लागलेलं आहे, तो माणूस त्या दिवशी मानीव मालक बनला आहे, म्हणजे डीम्ड ओनर बनला आहे त्या जमिनीचा. फक्त बाकी काय राहतं, तर ती ओनरशिप ट्रान्सफर करून घेणे बाकी राहतं. जर तुमचे आजोबा पणजोबा 1 एप्रिल 1957 या रोजी कुठल्या तरी जमिनीत, कुठली असो त्या जमिनीत, तिथे कूळ म्हणून राबत होते, अशी जर एखाद्या डॉक्युमेंटवर नोंद आहे, तो डॉक्युमेंट जर तुम्हाला सापडला, तर आज तुम्ही त्याचे वारस म्हणून ती जमीन वापस घेऊ शकता का? हो, घेऊ शकता. का घेऊ शकता? कारण 1 एप्रिल 1957 रोजी तुमचे वडील आजोबा एखाद्या शेतात कूळ म्हणून राबत होते, याचा अर्थ डीम्ड सेल त्यांच्या नावाने झाला आहे. फक्त काय राहिली आहे? प्रोसेस करून राहणं. ते जे काही ॲक्टिव्हिटीज प्रोसेसचे असतात, कारकुनी काम करणं होतं, ते राहिलं आहे. ते तुम्ही आज करू शकता का? करू शकता. मग करताना काय करावं लागेल? कूळ कायद्यातील सेक्शन 32G अंतर्गत अर्ज टाकायचा. कॉम्पिटंट रेव्हेन्यू ऑफिसरकडे तो अर्ज द्यायचा. दिल्यानंतर ते तपासतील की 1 एप्रिल 1957 तुमचे आजोबा कूळ होते का? होते. असं जर सिद्ध झालं, तर मानी व खरेदी खत तुमच्या आजोबाच्या पंजोबाच्या नावाने झालं असंच मानलं जातं. आता तुम्ही त्या जमिनीचं जे काही मूल्य निघतं आणि आतापर्यंत जे काही त्याच्यावरचं आकार निघतो, त्यानुसार जो काही तुमचं देणं निघतं, त्याचं चलन बनवतात आणि तुमच्या नावाने तो चलन देतात. तो चलन तुम्ही ट्रेझरीत भरायचं. आजोबांनी न केलेली जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट झाली. आता एकदा तुम्ही ट्रेझरीत पैसे भरलात की तुम्हाला 32M अंतर्गत एक सर्टिफिकेट मिळतं. हे 32Mचं सर्टिफिकेट म्हणजेच तुमच्या नावाने ती जमीन झाली आणि त्या जमिनीचं ट्रान्सफर तुमच्या नावाने करण्यासाठी जी काही ॲक्टिव्हिटी होती ती 32G अंतर्गत तुम्ही पूर्ण केली, पैसे भरलात, याचं प्रमाणपत्र म्हणजे 32M तुमच्या हातात आलं, तर तो 32Mची कॉपी नेऊन तुम्ही सर्कलकडे किंवा तलाठ्याकडे द्या. फेरफार पडेल आणि 7/12 तुमच्या नावाने होईल आणि मालकी तुम्हाला मिळेल. थोडक्यात काय, तर कूळ कायद्यामधील बेसलाईन तीच आहे. तुमचे आजोबा पणजोबा 1 एप्रिल 1957 रोजी कूळ म्हणून कुठल्या दस्तात दिसत असतील, तर ते त्याच दिवशी त्या जमिनीचे मानीव मालक, डीम्ड ओनर्स किंवा डीम सेल डीड त्यांच्या नावाने झाली आहे. तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला 32Gचा अर्ज दाखल करायचा आहे. जे काही प्रोसेस तुमच्या आजोबांनी केले नाही ते करून घ्यायचे आहे आणि पैसे भरायचे आहेत. पैसे भरले की 32Mचं सर्टिफिकेट मिळते आणि तुम्ही झालात ओनर. किती सिंपल आहे. खूप सोपं आहे. पण हे खूप सोपं आहे हे समजण्यासाठी कृषी दिन काय गडबड आहे आणि कृषी दिनचा प्रिन्सिपल काय आहे आणि डीम्ड सेल, मानीव खरेदी खत किंवा डीम्ड ओनरशिप कूळ कायद्यामधील ही काय आहे हे समजणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कृषी दिन 1 एप्रिल 1957 आणि जो त्या दिवशी कूळ होता त्याच्या नावाने
मानीव सेल झालेलं आहे हे समजलं. त्याच्यामुळे आता तुम्हाला तुमची कुळ कायद्याची जमीन तुमच्या नावाने करून घेण्यात कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही आरामात करून घेऊ शकता. तर मित्र, ही होती कुळ कायद्यासंदर्भात माहिती. तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना माझा सल्ला हवा आहे, लीगल सल्ला पाहिजे, ते मला संपर्क करू शकतात. नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. पण संपर्क म्हणजे फोन करायचा नाही, व्हॉट्सॲपवर अपॉइंटमेंटसाठी मेसेज टाकायचा. त्यानुसार तुम्हाला जो काही लीगल सल्ला पाहिजे तो दिला जाईल. अधिक माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन बघा, ती वाचा, त्यानुसार संपर्क करा. बाय.